उल्लास जागृति, शहर अब होगा जागृत। अरे माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। माफी मांगो, माफी मांगो, अमित शहा माफी मांगो। अरे माफी मांगो, माफी मांगो, अमित शहा माफी मांगो। डॉक्टर बाबासाहेब करायचं, डॉक्टर बाबासाहेब करायचं, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती। हमारी देन, हमारा बाप आदरणीय बाबा साहब जी के संविधान ने हमको ये मंजूरी दी, हमारे बाबा साहब का अपमान हुआ। दूसरी तरफ महाराष्ट्र के अंदर खुलेआम परभनी में हमारे वडारी समाज के कार्यकर्ता वो आंदोलन कर रहे थे, पुलिस की कस्टडी में उनकी मौत होती है, राज्य की सरकार चुप बैठी है, गृह मंत्री चुप बैठे हुए हैं। यही नहीं, बीड़ के अंदर सरपंच की हत्या हो रही है, महादेव कराड़ नाम का कोई व्यक्ति है, 3 दिन से अधिवेशन चल रहा है, उसके ऊपर राज्य की सरकार की पुलिस गुना दाखिल नहीं कर रही है। एक तरफ भारतीय जनता पार्टी के लोग जातिवादी संगठन बनकर पूरे देश के अंदर आरएसएस के लोग काम कर रहे हैं, और आज अमित शाह जी ने हमारी यही सभी लोगों की मांग है, हम पुलिस स्टेशन भी जा रहे हैं, यही मांग है कि अमित शाह जी ने माफ़ी मांगनी चाहिए हमारे देशवासियों से कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का अपमान हम नहीं सहेंगे। एक तरफ राज्य की सरकार की कानून व्यवस्था बिगड़ चुकी है, जैसे ही राज्य की सरकार बदली हुई है वैसे ही एक तरफ बीड़ में क्या हालात है, जो मुख्य आरोपियों मंत्रियों के साथ में घूम रहा है, दूसरी तरफ पुलिस की कस्टडी में मौत हो रही है, पुलिस के ऊपर निलंबन की कार्रवाई नहीं की जा रही है, पुलिस की झांकती चल रही है, पुलिस जिस तरीके से महाराष्ट्र के अंदर काम कर रही है बहुत प्रश्न चिन्ह है। और दूसरी तरफ अमित शाह जी दिल्ली के सदन के अंदर बाबा साहब जी का अपमान कर रहे हैं। मैं तमाम साथियों से मैं यही कहूँगा, शहर के वासियों से, कि बाबा साहब जी का अपमान नहीं है, ये हमारे देश के संविधान का अपमान है, ये हमारे भावनाओं के खिलवाड़ किया जा रहा है, ये हमारी भावनाओं से ठेस पहुँचा जा रही है। हम यही मांग करते हैं उल्लासनगर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आदरणीय पवार साहब जी की पार्टी की तरफ से, जितेंद्र आव्हाड जी एक तरफ दलित वंचित बहुजन समाजाला या जाती व्यवस्थेने जिवंतपणे नरकात ढकललं होतं, त्या समाजाला जिवंतपणे या पृथ्वीमध्ये स्वर्ग दाखवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं, आणि म्हणून ते आमच्यासाठी देव आहेत, आमचं दैवत आहेत। आणि अशा दैवताचं देवाचं नाव घेण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही। आणि जे वक्तव्य अमित शहाजींनी केलेलं आहे ते गुर्मी आहे, एक अहंकार आहे त्यांच्यामध्ये। भारतीय जनता पार्टी सातत्याने समाजामध्ये तेढ निर्माण करणं, द्वेष निर्माण करणं, समाजाचं देशाचं विभाजन करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि या संघ भाजपाई विचारधारेने केलेलं आहे। आम्ही या संघ भाजपाई विचारधारेला चॅलेंज करतो की तुम्ही ज्या प्रकारे 2 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याची हिम्मत केलेली आहे, पुन्हा हिम्मत करू नका। या देशातले आंबेडकरी समाज, दलित वंचित बहुजन, SC ST OBC मायनॉरिटी जर एक झाले तर तुम्हाला पळती भुई कमी पडेल, तुम्ही या देशात राहण्याच्या लायकीचे राहणार नाही। सातत्याने म्हणण्यात आलेलं आहे की तुम्ही जे RSS जे संघ भाजपाई आहात, तुम्ही खरंच भारतीय आहेत की नाही, म्हणून तुमचा जे DNA चेक करण्याची वेळ आलेली आहे, जे तुम्ही या देशात राहू नाही, या देशाचं खाऊ नाही, या देशाचे तुकडे करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते। आम्ही आज ओमी कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली, पंचम कल्याणी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्व इथे माजी नगरसेवक, मुख्य पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली आम्ही मूक निदर्शन इथे करीत आहोत। आणि या राज्य सरकारचा, या केंद्र सरकारचा, या अमित शहांचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत। आणि अमित शहांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला आंबेडकरी जनतेची, या भारत देशाची, या सर्व अनुयायांची माफी मागावी लागेल। आणि जर तुम्ही माफी मागितली नाही तर ही तर फक्त चिंगारी आहे, ही जे आंदोलनाची आग संपूर्ण देशामध्ये। उल्लास जागृति, शहर अब होगा जागृत।